नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 105. 14 एप्रिल. घटनेचे शिल्पकार. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. खरोखर एका महामानवाचा जन्मदिन. सर्व प्रतिकूलता असतानासुद्धा 4 डॉक्टरेट पदव्या त्यांनी मिळवल्या. शिवाय 2 विषयात मास्टरीच्या पदव्या आणि कायद्याची 1 पदवी ती पण मिळवली. हे वेगळंच. थोडक्यात प्रचंड बुद्धिमान माणूस. त्याच बराच काळ परदेशात वास्तव्य झालं. त्यातून येणारी स्पष्ट निर्णय क्षमता आणि त्यामुळे तथाकथित धर्ममार्तंडांच्या कडक धार्मिक निर्बंधावर त्यांचा फार आक्षेप होता. अंततोगत्वा सारासार विचार करून हिंदू धर्म त्यांनी त्यागला, पण त्याच्याशी सलगी मात्र त्यांना तोडायची नव्हती. म्हणून त्याचीच पाळंमुळं असणारा बौद्ध धर्म हा आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये त्यांनी स्वीकारला. भगवान बुद्ध म्हणजेच परमसद्गुरूंचा पूर्वावतार. एका दृष्टीने म्हणायला गेलं तर बाबासाहेब आंबेडकर हे आपले धर्म म्हणजे गुरुबंधूसुद्धा लागतात. बुद्धदेवांनी फक्त एकट्याने जगभर फिरून धर्माचा प्रचार केला असा हा अवतार. मुळात अविधी यज्ञ बंद करणं हे त्याचं ध्येय होतं. त्या अवतारातील जातपात, भेदाभेद, शिवाशिव सगळ्याला मूठ माती देण्यात आली व या सर्वांचा नेमका अभ्यास स्वतः बाबासाहेबांनी प्रचंड केला आणि म्हणूनच त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. तप ही महान वेदाज्ञा त्यांनी पाळली. एवढा प्रचंड अभ्यास तपश्चर्येशिवाय शक्यच नाही. प्रत्यक्ष परमसद्गुरू श्रींनी त्यांच्या अभ्यासाचा गौरव केला आहे. ते म्हणाले की फक्त बाबासाहेबांमुळे देशाची संविधान किंवा घटना आपल्याच देशात बनू शकली, अन्यथा ती अमाप पैसा देऊन विकत घेऊन पाचारण करावी लागली असती. तसे पाहिले तर मुळात आपल्या देशात घटना असावी हा विचारसुद्धा त्यांनीच मांडला आणि ती बनवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच पुढे श्री म्हणाले, बाबासाहेब पूर्ण वेद जाणत होते. म्हणूनच मनुस्मृतीमधील मानवतेला घातक भाग फक्त त्यांनी जाळला. एवढा सूक्ष्म विचार करून कृती करणारा या माणसाला विलक्षण आध्यात्मिक बैठक होती हे निर्विवाद सत्य आहे. तत्कालीन महान संत, मानवतेचे पुरस्कर्ते संत गाडगे महाराज यांचे ते भक्त होते. अर्थात त्यासाठी त्यांना त्यांच्या परीक्षेलाही उतरावं लागलं. अंतर्निष्ठांच्या आंतरखुणा सद्गुरूच जाणतात. गुरु सदैव शिष्याच्या आयुष्यात स्वच्छ, सुंदर, घवघवीत, निर्मळ अशा ज्ञानाचा प्रकाश टाकून त्याचे आयुष्यच उजळून टाकतात. त्यामुळे अवघा संशय संपतो आणि उरतो तो फक्त आनंद. हे बाबासाहेब सत्यनिष्ठ होते. त्याचा माझा अनुभव म्हणजे गेली 30 वर्ष मी पंढरपुरातल्या सावरकर प्रेमी मंडळाची महिला कार्यकारिणी सदस्य म्हणून काम पाहते. व त्यांची मला भावलेली गोष्ट म्हणजे सावरकरांचे श्रेष्ठत्व बाबासाहेब पूर्ण जाणत होते आणि ज्यावेळेस गांधींचा वध होतो त्याचं किटाळ सगळ्यांना माहीत असतं की ह्याच्यात सावरकरांचा हस्तक्षेप नाही. पूर्ण सर्व सरकार जे तत्कालीन सरकार असतं ते जाणत असतं. पण त्या मीटिंगला स्वतः बाबासाहेब हजर होते. अलिखित सगळ्यांनी मिळून करार केला की ह्याच्यात सावरकरांना गोवायचं आणि त्यांना तुरुंगात टाकायचं. ज्यांचा अर्थार्थी संबंध नव्हता, पण तरीसुद्धा त्याच्यात पहिला आक्षेप घेतला तो बाबासाहेबांनी. ते म्हणाले असं करू नका, काय कारण आहे त्यांना अडकवायचं. पण कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. शेवटी घडायच्या त्या घटना घडल्या. पण एवढंच करून आपला आक्षेप नोंदवून बाबासाहेब थांबले नाहीत. त्यांनी लगोलग सावरकरांचे जे वैयक्तिक वकील होते ते ॲडव्होकेट भोपटकर यांना खाजगीत बोलावणं पाठवलं आणि एकांतात भेट घेऊन त्यांना सांगितलं, हा जो सगळा कट रचतोय हा असा कट रचला जाणार आहे, तर सावध राहा. पण तोपर्यंत हिंदू महासभांच्या कार्यालयांवर म्हणजे अतिक्रमण करून सर्व
हस्तगत करण्यात आलं, सर्व ते पाडण्यात आलं, जाळपोळ सुरू झाली, तो भाग सगळा वेगळा. पण मला महत्त्वाचं सांगायचं आहे की बाबासाहेब सत्यनिष्ठ होते आणि जिथं अन्याय असेल तो त्यांना मान्य नव्हता. ही फार मोठी गोष्ट मला महत्त्वाची वाटली, म्हणून मी इथं विशेषतेने नमूद केली. अशा या बाबासाहेबांना आजच्या दिवशी, त्यांच्या जयंती दिवशी, ही शब्दसुमनांची आदरांजली. धन्यवाद.